मराठी भाषा ही आपली मितभाषा आहे, ही आपली हृदयाची भाषा आहे आणि त्यामुळे मराठीचं जे ज्ञान आहे हे ज्ञान आपल्याला असणं अतिशय गरजेचं आहे. त्यातही मराठी शुद्ध लेखनाचं जे ज्ञान आहे आपल्याला असणं गरजेचं आहे. तर आज आपण मराठी व्याकरणाअंतर्गत मराठीचे शुद्ध लेखन हा भाग आपण अभ्यासणार आहोत. मी वया काळा आणि तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. मराठीचे शुद्ध लेखन. तेजनकर, यस सर. हे दिसते का तुम्हाला? स्पष्ट नाही दिसत सर. बस आता दिसते का स्पष्ट? उभे राहा. हो सर. दिसते ना? हो सर. बस आपल्या मराठी शुद्ध लेखनामध्ये पहिला नियम असा आहे, वाक्यामध्ये एक अक्षरी शब्द लिहिताना तो नेहमी दीर्घ लिहावा. मी तुम्हाला एक नियम लिहून देतो. नियम लिहून घ्या तुमच्या वहीमध्ये. नियम क्रमांक 1. नियम क्रमांक 1 आहे, वाक्यामध्ये एक अक्षरी शब्द लिहिताना तो नेहमी दीर्घ लिहावा. हे या फलकावर नोंदवतो, तुम्ही तुमच्या वहीत लिहून घ्या. वाक्यामध्ये दीर्घ लिहावा. याची काही आता आपण उदाहरणं घेऊ. मी एक तुम्हाला उदाहरण सांगतो, तुम्ही बाकीची उदाहरणं तुम्ही सांगायचे. उदाहरणार्थ ती, हे एक उदाहरण सांगितलं मी तुम्हाला, ती. आता बाकीची तुम्हाला सांगायचे. हा सांगतो बरं. मी वा छान उत्तर दिलं. बसा खाली. मी. अजून कोण सांगेल? हा उभं राहून सांगा. तू बरोबर. तू. हा आणखी सांगा तुम्ही. नी. हा नी. हा सांगा. शी. हा भरपूर झाले उदाहरण. आता भरपूर उदाहरण झाले. एवढेच उदाहरण पाहू आपण. आपला नियम असा आहे की वाक्यामध्ये एक अक्षरी शब्द लिहिताना हा नेहमी दीर्घ लिहावा. काय लिहावा? दीर्घ लिहावा. हा ती हा शब्द दीर्घ आहे, मी हा शब्द दीर्घ आहे, तू हा शब्द दीर्घ आहे, नी हा शब्द दीर्घ आहे आणि शी हा शब्द दीर्घ आहे. म्हणजे या नियमाला आधारित हे सर्व शब्द हे लागू आहेत. म्हणजे ती, मी, तू, नी, शी, की, ही असे कितीही शब्द येतील, हे सर्व शब्द हे कारातील दीर्घ राहतील. परंतु विद्यार्थी मित्रांनो, या नियमाला एक शब्द मात्र अपवाद आहे. तो अपवादात्मक शब्द कोणता आहे तो सांगता येईल का तुम्हाला? ज्याला येईल त्याने हात वर करा. अपवाद. हा ज्याला येईल त्याने हात वर करायचा. नी. बरोबर. तो आहे नी. हा शब्द काय येतो? हा ह्रस्व येतो. आता अपवाद म्हणजे काय? अपवाद म्हणजे काय की संस्कृत, प्राकृत, अरबी, फारसी या भाषेमधून जे शब्द मराठीमध्ये येत असतात, जे शब्द मराठीमध्ये येतात, याला आपण अपवादात्मक शब्द म्हणतो.
आणि हे शब्द मराठीमध्ये आल्यानंतर आपल्याला ते जसेच्या तसे लिहावे लागतात. तर हा जो आहे हा शब्द नी हा शब्द काय आहे, याच्यामध्ये काय आहे, अपवाद आहे. तर आपण नियम क्रमांक दुसरा पाहू. पुन्हा तुमची वही काढा, वहीमध्ये नियम क्रमांक 2 लिहा. वाक्यामध्ये 2 अक्षरी शब्द लिहिताना अंत्याक्षर हे आकारांत असेल तर त्याचे आद्याक्षर हे नेहमी ह्रस्व लिहावे. लिहून घ्या, मी फलकावर नोंदवतो. वाक्यामध्ये 2 अक्षरी शब्द लिहिताना अंत्याक्षर हे आकारांत असेल तर अध्यक्ष दीर्घ लिहावी, ह्रस्व लिहावे, ह्रस्व लिहावे. उदाहरणार्थ मी एक उदाहरण देतो तुम्हाला. उदाहरणार्थ मिठा. कोणी एखादं सांगेल का आणखी एखादं उदाहरण? मिठामध्ये ठा हा आकारांत असल्यामुळे मी हा ह्रस्व आलेला आहे. किल्ला पण म्हणता येईल सर. किल्ला, किल्ला बरोबर. किल्ला, शिला, शिरा, शिरा, शिरा. बर, हे 3च उदाहरण पाहू आपण. आपला नियम असा आहे की वाक्यामध्ये 2 अक्षरी शब्द लिहिताना, किती अक्षरे? 2 अक्षरी शब्द लिहिताना अंत्याक्षर, अंत्याक्षर म्हणजे शेवटचे अक्षर. शेवटचे अक्षर कोणते? हे. हे आकारांत असेल तर आ, मिठा हा काय आ आहे, तर त्याचे आद्याक्षर म्हणजे सुरुवातीचे अक्षर हे काय लिहाय? ह्रस्व. म्हणून आपण मी जो आहे हा मी काय लिहिलेला आहे? ह्रस्व लिहिलेला आहे. अशा प्रकारे आज आपण मराठी शुद्ध लेखनाचे पहिले 2 नियम पाहिलेले आहेत. बाकीचे नियम पुढच्या तासिकेला आपण अभ्यासणार आहोत. ठीक आहे.